मी मराठी व्याकरण तुमचं पाठ करून घेणार आहे, शिकवणार नाही आहे. आणि मराठी व्याकरणमध्ये जर पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असेल तर ते तुम्हाला पाठच झालं पाहिजे. जर तुमच्या ते पाठ होत नसेल किंवा मी पाठ करून देत नसेल किंवा तुम्ही पाठांतरावर भर देत नसेल तर ते काही कामाची गोष्ट होणार नाही. कारण तुम्हाला सांगतो, जर गणिताला तुम्हाला टाइम देत असेल तर कुठं वाचवा लागेल टाइम? मराठीत. त्यावेळेस तुम्ही तो टाइम कोणाला देऊ शकता? गणिताला देऊ शकता. नाही तर गणित टाइम खाणारा विषय आहे, मराठी टाइम खाणारा विषय. म्हणून रपरप पाठ करा, झपझप झपझप. एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार. पहिला, जय हिंद विद्यार्थी मित्र, आपण वर्णमालिका हा टॉपिक पाहत आहे. काल आपण स्वरांबद्दल बघितलं. स्वरांबद्दल तुमचा पाठ आहे एकदम मुखपाठ. चला सुरुवात करायची आपल्याला रिव्हिजन. एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार. वर्णाचे प्रकार, पहिला, दुसरा परवर्ण. एकूण स्वर, एकूण स्वर. स्वराचे प्रकार, पहिला उच्चारानुसार, पहिला, दुसरा, तिसरा उच्चारानुसारचे, पहिला, दुसरा जातीनुसारचे, पहिला, दुसरा उत्पत्तीनुसारचे, पहिला, दुसरा. याले म्हणते शिकवल्यासारखं. शिकवणं कशाला म्हणते? मी तुम्हाला शिकवलं तर ते पाठच झालं पाहिजे. आता हे तुमची समजा तुमच्यावर आहे की तुम्ही त्याला किती वेळ पाठ ठेवू शकता. मी शिकवल्यानंतर ते तुमच्या पाठ म्हणजे पाठच झालं पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं. आता आपण जे तुमचं पाठ घेतलं ते पूर्ण इथं लिहू नये. आता पहिल्यांदा काय पाहिले आपण? स्वर पाहिले. आता पुढचं पाहणार आहे, त्याला काय बनवू आपण? परवर्ण. आता काय पाहायचं आपल्याला? परवर्ण पाहायचे. काय पाहायचे? आता हे जे परवर्ण आहे याचे दोन प्रकार पडतात. परवर्णाचे प्रकार किती पडतात? परवर्णाचे प्रकार पडतात दोन. पहिला प्रकार पडतो याच्यामध्ये स्वरादी. परवर्णामध्ये पहिला प्रकार कोणता पडेल? स्वरादी. आता परवर्णामध्ये पहिला प्रकार स्वरादी पडतो आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो पडतो व्यंजनी. चला आता एकदा रिव्हिजन डबल. एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार, पहिला, दुसरा. स्वर आपलं पूर्ण झालं, तुमच्या पूर्ण पाठ आहे. आता आपण काय पाहून राहिलो? एकूण परवर्ण. दोन प्रकार पडतात त्याचे. परवर्णाचे प्रकार किती पडतात? पहिला कोणता? आता याच्यामध्ये हे जे दोन आहेत हे अम आणि आहा यांना म्हणायचं स्वरादी. काय म्हणत आहे यांना? आता आपण त्याच्याबद्दल पाहणार आहे. स्वरादी बद्दल. हा जो आपण असा टिंब देतो याला म्हणतात अनुस्वार आणि हा जो टिंब देतो याला काय म्हणतो आपण? विसर्ग. आणि आजच्या क्लासमध्ये आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण याच्यामध्ये फक्त स्वरादी बद्दलच माहिती घेणार आहोत. मला माहित आहे थोडासा लहान व्हिडिओ लहान क्लास होईल, परंतु एवढं पाहायचं त्याच्यानंतर व्यंजनावर जायचं. कारण आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये थोडं थोडं पाहत नेऊन काय करायचं आहे? पाठ. जसं आपण पहिल्यांदा काय बघितलं? स्वर. ते तुमच्या पाठ झालं. आता फक्त स्वरादी बद्दल कन्सेप्ट पाहायचे आणि तेवढंच पाठ करायचं आहे, नंतर पुढे जायचं. जसं जसं आपल्या पाठांतर होते तशी तशी आपली स्पीड वाढत. आता बघा अनुस्वार आणि विसर्ग. काही असे नावं सांगा बरं तुमच्या मित्रमैत्रिणीचे ज्याच्यावर डोक्यावर असा अनुस्वार असते. सांगा. अंकुश, कुंदन, अंकित, कांचन, काय? अंजय, संजय. अच्छा, अजय कसा काय आला? संजय. भरपूर नाव आहे, भरपूर नाव आहे ना. भरपूर नावं सांगत आहे आपण. याच्या डोक्यावर काय आहे? अनुस्वार आहे. आता असे नावं सांगा की ज्याच्यामध्ये विसर्ग आहे, म्हणजे असे दोन टिंब येतात. सांगा आता. काय? दुःख, दुःख. हा, स्वतः. व्हेरी गुड. हा, अजून स्वच्छ. ते कसं काही? मनः स्थिती, मनः ताप. अशा पद्धतीने येतात. भरपूर आहेत. आपण एवढे समजणे एवढे घेऊ. आता बघा आपण अंकुश घेत आहे. काय घेत आहे? याची फोड करावी लागते आपल्याला. आता फोड कशी करतो पहा मी. पहा, पहिला आहे अ, त्याच्यानंतर हा टिंब आहे ना, म्हणजे याला काय म्हणेन मी? अनुस्वार. काय म्हणेन याला? नंतर कुश, क, त्याच्यातून ऊ निघतो, नंतर श. असं समजून राहिलं ना? वाटलंच तर फोड करतो मी. क आहे, नंतर काय आहे? ऊ आहे, नंतर काय आहे? श आहे, नंतर काय आहे? अ आहे. आता मी इथं दीर्घ केलं म्हणून इथं दीर्घ. बरोबर आहे. आता बघा कुंदन म्हणजे क आहे, क मध्ये अ असतो त्यावेळेस पूर्ण क तयार होतो आणि त्याच्यानंतर काय? अनुस्वार आहे. काय आहे? आणि त्याच्यानंतर दन. आता बघा कांचन, पहिला काय आहे? क आहे, त्याच्यानंतर कोण आहे? आ आहे. आ का आहे ना ते? का, का. त्याच्यानंतर कोण आहे? अनुस्वार. समजून राहिलं मला काय म्हणायचं आहे? त्यानंतर संजय म्हणजे स आहे, स नंतर कोण निघतो? अ. नंतर कोण निघतो? अनुस्वार निघतो की नाही? आता एक विचार करा. आता हा जो अनुस्वार आहे, अनुस्वार याच्या आधी या बरं अलीकडे. हे बघा, हे पलीकडे, हे अलीकडे, हे अलीकडे म्हणजे आधी. मग या अनुस्वाराच्या आधी काय आहे? अनुस्वाराच्या आधी काय आहे?
अनुस्वाराच्या आधी काय आहे? अनुस्वाराच्या आधी काय आहे? मला सांगा, हा जो अ आहे हाच होय ना तो, आणि यालाच काय म्हणतो आपण? म्हणतो की नाही स्वर. मग आता मला सांगा, या अनुस्वाराच्या आधी काय येतो? अरे बोला ना, बरोबर बोलून राहिले तुम्ही. अनुस्वाराच्या आधी काय येतो? म्हणून याला काय म्हणतात? स्वर आहे ज्याच्या, म्हणून त्याला काय म्हणतात? काही याच्यामध्ये अजून काही सांगायला लागते का? पुढे पाहता आता हे दुःख. हा बघा, अशीच फोड करतो मी द, आणि पुढे कोण आहे? उ, आणि त्याच्यानंतर कोण आहे? विसर्ग. कोण आहे? आता बघा, स्वतः मी त ची फोड करतो. काय त आहे, त्याच्यानंतर कोण निघतो? अ, नंतर कोण आहे? वी, म्हणजे कोण? आता न ची फोड करतो फक्त मी, न ची. न आहे, त्याच्यानंतर कोण आहे? अ, त्याच्यानंतर कोण आहे? विसर्ग. आता मला सांगा, जसं अनुस्वाराच्या आधी अ आला होता, तसा विसर्गाच्या आधी कोण आला? बोला. विसर्गाच्या आधी कोण आला? विसर्गाच्या आधी कोण आला? मग मला सांगा, ज्याच्या आधी उ अ येतो त्याला काय म्हणायचं? स्वर. आणि ते आधी आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? म्हणजे ज्याच्या आधी असतो स्वर म्हणून त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? स्वरादींची संख्या किती आहे? किती आहे? पहिला अनुस्वार आणि दुसरा. पहिला अनुस्वार आणि दुसरा. आता हा जो अनुस्वार आहे याचे पण दोन प्रकार पडतात. पाहिजे, अनुस्वाराचे किती प्रकार पडतात? एक पडतो खनखनित आणि दुसरा पडतो ओझरता. बघा, अनुस्वाराचे दोन प्रकार केले आहेत आपण. पहिला कोणता केला? खनखनित. खनखनित म्हणजे खन खन वाजला पाहिजे बिलकुल, आणि ओझरता म्हणजे ते जरासं अस्पष्ट असलं पाहिजे. आता ते कसं? बघा, ते लय भारी पिक्चर आहे रितेश देशमुखचा. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, तंटा नाही तर घंटा नाही. आपण म्हणतो आपल्याला घंटा फरक नाही पडत, बरोबर आहे का नाही? आपल्या पाठीचा कणा एकदम ताटच आहे, आपल्याला फरक पडत घंटा, तंटा. त्यानंतर उंच असे काही नाव आहे, त्याच्यानंतर उंट असे काही नाव आहे. आता या नावाचं प्रोनाउन्सिएशन ज्यावेळेस आपण करून राहिलो त्यावेळेस त वर आपण प्रेशर देऊन राहिलो. तंटा, प्रेशर देऊन राहिले तुम्ही. काय उठ उठ होते उठ असं तर नाही म्हणत ना आपण. आपण काय म्हणतो? म्हणजे आपण याच्यावर काय दिला? प्रेशर दिला. प्रेशर दिला म्हणजे ते खनखन वाजलं म्हणून त्याला काय म्हणायचं? किंवा स्पष्ट खनखनित. किंवा आता असे काही आहेत की ज्याच्यामध्ये प्रेशर द्यायचं काम नाही. जसं बघा, देवांनी. देवांनी काही बरोबर नाही केलं बा आपल्यासोबत. पाहुणे घरामध्येच बसले आहे, पाहून घेतो तुम्ही. आता मला सांगा, देवांनी वांनी वावर प्रेशर देतो का आपण? बरं, दिलं तर किती बेकार वाटते ते. आपण रावर प्रेशर देतो का? हवर प्रेशर देतो का? म्हणजे ज्याच्यावर अनुस्वार द्यावं लागते पण प्रेशर द्यायचं काम त्याला काय म्हणायचं? ज्याच्यावर अनुस्वार आहे प्रेशरही द्यावं लागते त्याला काय म्हणायचं? बस एवढीच कन्सेप्ट आहे. आता मला सांगा, स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी काय असते? स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी काय असते? स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी काय असते? प्रकार किती पडतात? पहिला कोणता आहे? अनुस्वार. पहिला कोणता आहे? दुसरा कोणता आहे? विसर्ग. बघा, याचे दोन प्रकार आहे, अनुस्वार आणि विसर्ग. आणि या अनुस्वाराचे प्रकार आहेत दोन, खनखनित आणि. कन्फ्युजन आहे का काही? चला आता एकदा घ्या रिव्हिजन. एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार. वर्णाचे प्रकार पहिला, दुसरा, एकूण स्वर. स्वराचे प्रकार. स्वराचे प्रकार 14, एकूण स्वर 3 असं करायचं, बरोबर? एकूण स्वर म्हटलं की 14 आलं पाहिजे, स्वराचे प्रकार म्हटलं तर 3 आले पाहिजे. पहिला कोणता? ज्याचा उच्चार आकुळ होतो म्हणून त्याला. ज्याचा उच्चार दीर्घ होतो म्हणून त्याला. जे लांबट होतो म्हणून दीर्घ. जे सारखे असते ते. जे सारखे नसते ते. जे सारखे असतात आणि दोघांपासून बनलेले असतात ते. जे दोघांपासून बनलेले असतात पण सारखे नसतात ते. संयुक्त स्वर कोणते? अटकले? ए ऐ ओ. ए ऐ ओ. आता त्याच्यातलं काही विचारलं तुम्हाला येईन ना? नाही तर बस पुढे मागं पाठ पुढे सपाट असं झालं पाहिजे नाही. मी मराठी व्याकरण तुमचं पाठ करून घेणार आहे, शिकवणार नाहीये. आणि मराठी व्याकरणमध्ये जर पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असेल तर ते तुम्हाला पाठच झालं पाहिजे. जर तुमच्या ते पाठ होत नसेल किंवा मी पाठ करून देत नसेल किंवा तुम्ही पाठांतरावर भर देत नसेल तर ते काही कामाची गोष्ट होणार नाही. कारण तुम्हाला सांगतो, जर गणिताला तुम्हाला टाइम द्यायचा असेल तर कुठं वाचवा लागेल टाइम? मराठीत. त्यावेळेस तुम्ही तो टाइम कोणाला देऊ शकता? गणिताला देऊ शकता. नाही तर गणित टाइम खाणारा विषय आहे, मराठी टाइम खाणारा विषय. म्हणून रपरप पाठ करा, झपझप झपझप. एकूण वर्ण,
एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार पहिला, दुसरा, एकूण स्वर, स्वराचे प्रकार पहिला, उच्चारानुसारचे प्रकार पहिला, दुसरा, जो कमी लांबीचा जास्त लांबीचा, जातीनुसारचे प्रकार पहिला, दुसरा, उत्पत्तीनुसारचे प्रकार पहिला, दुसरा, त्याच्यानंतर काय पाहतो आपल्याला परवर्णाचे प्रकार पहिला, दुसरा. आता याच्यानंतर व्यंजने पाहणार आहे आपण. स्वरादी किती, कोणते कोणते, अनुस्वार आणि विसर्ग. मग या अनुस्वाराचे प्रकार किती, ज्याच्यावर प्रेशर पडते ते, त्याच्यावर प्रेशर पडत नाही ते, हे त्याचे काही काय आहेत उदाहरण. आता तुम्ही काय करायचं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ठीक आहे, झाला व्हिडिओ आपला. व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.